नमस्कार, मी अभिजित खांडकेकर सनसनाटी गुन्ह्यांच्या शृंखलेत तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतो। आपण पाहत आहात क्रिमिनल्स, चाहूल गुन्हेगारांची मैत्री। हे असं नातं आहे जे आपण स्वतः निवडतो। तरुण वयामध्ये आपल्यावर सगळ्यात जास्त प्रभाव हा आपल्या मित्रमैत्रिणींचा असतो। चांगले मित्र आपलं आयुष्य घडवतात, तर वाईट मित्रांच्या संगतीत आयुष्य बिघडायला वेळ लागत नाही। आजच्या भागात आपण पाहूया अशीच दोन मित्रांची शोकांतिका। एकमेकांसाठी जीव देणाऱ्या मित्रांमध्ये वर्षभरातच दुरावा निर्माण झाला। असं नेमकं काय घडलं होतं की एकमेकांचे जिवलग मित्र एकमेकांचे कट्टर शत्रू बनले? चला पाहूया। राहुल, कसं काय ओळखलंस? आईला मुलाचा स्पर्श ओळखायला नाही येणार? बरं बघ, मी तुझ्यासाठी काय आणलंय। परत एक साडी? राहुल, अरे प्रत्येक पगाराला अशी साडी आणत गेलास ना तर घरात दुकान उभं करावं लागेल साड्यांचं। तू एक काम कर, एक सुंदरशी मुलगी शोध आणि तिच्यासाठी ह्या साड्या घेऊन ये। मला आधी माझ्या आईच्या सगळ्या इच्छा पूर्ण करायच्या, मग ते बघू, लग्ना बिग्नाचं काय असेल ते बघू नंतर। माझ्या मेलीचं वय आहे का हे साड्या नेसून मिरवण्याचं? काहीतरीच ते काही नाही, तू आधी लग्नाचं मनावर घे। बरं ठेव, मी ठेवून येतो आतमध्ये। आणि हे गिफ्ट कोण? कळलं, त्या अमितसाठी ना? पण काय रे, तुला त्या अमित बद्दल जेवढा जिव्हाळा आणि आपुलकी वाटते तेवढाच त्यालाही वाटतो का तुझ्याबद्दल? अगं आई, सोड ना तो विषय, तो माझा चांगला मित्र, आम्ही आपापसातलं बघून घेऊ। माझा फोटो पाहिला? मी कशी दिसते पैठणीमध्ये? एकदम टिपिकल बायको सारखी। ए, तू माझा फोटो पाहिलास का? मी कसा दिसतोय? तू ना ते गुडघ्याला बाशिंग बांधून उत्तावळे नवरे असतात ना, तसा दिसतो। खरंच ना, आता मला विरह सहन होत नाही यार। कधी एकदा हनीमूनला जातो ना, असं होतंय मला। बाबा आलेत, मी नंतर बोलते। अगं अगं काय अरे, पप्पा पण आहे ना। यापुढे ना माझ्या वस्तू मी घेत जाईन, माझे हातपाय आहेत जागेवर। अहो, तुम्ही असे का वागता माझ्याशी? मी बायको आहे तुमची। असं म्हणजे कसा वागतोय? तुला शिव्या देतोय, उपाशी ठेवतोय, मारतोय तुला? हे घर, कपडा लता, खायला प्यायला सगळं तर आहे ना तुझ्याकडे? तुम्ही नाही आहात। हे फिल्मी डायलॉग्स बंद करायचे, स्वतः शांतपणे जगायचं आणि आम्हाला पण जगू द्यायचं। उपकार कर। काय माहित काय पाप केलं होतं। सम्या, एवढी दारू पीत जाऊ नकोस, एक दिवस लिव्हर खराब होईल आणि मरशील तू। सम्या, माझा ऐक, मी तुला नोकरी मिळवून देतो, हे बघ सगळं ठीक होईल, प्लीज सुधार। तू ठेव ना यार, हे सोड। अमिता, तू इथून जातोस का नाही रे? हा, चल। सम्या, मी अशी काय मोठी चूक केली आहे? माझा हात उठायच्या आधी तू निघून जा। निघ। मे आय कम इन सर? हाँ राहुल, ये बस ना। थैंक यू। वेल राहुल, कॉंग्रॅच्युलेशन। कशाबद्दल? तुझ्याकरता आज आनंदाची बातमी आहे। द मॅनेजमेंट टीम इज व्हेरी हॅपी विथ यू। तुला प्रमोशन द्यायचं ठरलंय। सर थँक्यू सो मच। वेल राहुल, प्रमोशन मिळाल्यानंतर तुझं सेल्सचं काम बंद होईल। तुला वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन कॅश कलेक्ट करावी लागेल आणि इतर लोक काय करतात त्यांचं काम तुला सुपरवाइज करावं लागेल. ओके सर. हां, पण अट मात्र एक आहे
प्रमोशन तुला हवं असेल तर तुझ्याकडे 2 व्हीलर असणं गरजेचं आहे. कारण वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन तुला कॅश कलेक्ट करायची आहे म्हणल्यानंतर वेगवेगळ्या ठिकाणी तुला हिंडावं लागेल. आय होप तुझ्याकडे 2 व्हीलर तर आहे ना? सध्या नाही आहे माझ्याकडे सर. वेल इन दॅट केस राहुल प्रमोशन नाही ऑफर करू शकत कारण ऑब्व्हियसली सगळीकडे फिरायचं म्हणल्यानंतर 2 व्हीलर तर हवीच. सर मला काही करून प्रमोशन हवं आहे. हवं तर मी सेकंड हँड गाडी घेतो. दॅट्स बेटर. ठीक आहे, काही हरकत नाही. थँक्यू सर. आई आई अरे अरे पडेल ना. अगं एक आनंदाची बातमी आहे. आनंदाची बातमी? काय? मला प्रमोशन मिळतंय. अगं बाई खरंच खूप 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 अभिनंदन. मी पटकन देवापुढे साखर ठेवून येते. हा आई एक छोटासा प्रॉब्लेम आहे. प्रॉब्लेम? हां म्हणजे बॉसचं असं म्हणणं आहे की जर प्रमोशन हवं असेल तर 2 व्हीलर असणं गरजेचं आहे आणि सध्या माझ्याकडे एवढे पैसे नाही आहेत. अरे मग मी देते ना, माझ्याकडे आहेत, मी साठवून ठेवले होते. बरं. आणि हो पुढच्या महिन्यात पगारवाढ झाला की थोडे थोडे करून मी परत करेन. हो अगो बाई, एवढा हिशोब असतो का आई मुलामध्ये? बरं जा तू फ्रेश हो, मी पटकन चहा ठेवते तुझ्यासाठी. सोना तू आधी रडायचं बंद कर बघू. आणि आता तू बिलकुल काळजी करू नकोस. मला प्रमोशन मिळालंय. पुढच्या महिन्यापासून माझी पगार वाढवणार आहे. जसा माझा पगार होईल तसा मी तुला कॉल करेन. त्याच्या दुसऱ्याच दिवशी मी सांगितलेल्या वेळी आणि मी सांगितलेल्या जागी तू यायचंस. आई हे आई ताई काय झालं ताई? अरे ती आता सासरी परत जायचं नाही म्हणते. काय त्या जतीने तुला परत मारलं बिरलं की काय? आता असं वाटतं ना, आधी मारत होता तेच बरं होतं. आता तर त्याही पेक्षा वाईट वागतो तो माझ्याशी. म्हणजे काय करतो? त्याला त्या घराला माझी काहीच गरज नाहीये. मी तिथे जबरदस्ती राहतीये. त्याला मी नकोय. आई मला नाही सोडत आता हा क्षण. आता बघतोच मी त्या जतीनला. राहुल राहुल अरे अरे काय करतोस तू हे? राहुल ऐक माझं. राहुल 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 हा काय फालतूपणा आहे? केबिन का लॉक केली? ए, माझ्या बहिणीला त्रास देशील ना तर तुला चांगलं माहिती आहे मी काय करेन ते. हा एका मिनिटाच्या आत होत्याचा नव्हता होशील. तुझे सगळे सिक्रेट्स माझ्याकडे माहिती आहे ना तुला. काय काढू बाहेर? बघायचं आहे का तुला? सो आता चुपचाप माझ्या घरी जायचं. माझ्या बहिणीची माफी मागायची आणि तिला तुझ्या घरी घेऊन जायचं. समजलं? हो. प्रत्येकाची भविष्याबद्दलची काहीतरी स्वप्न असतात. राहुलनं सुद्धा अशी स्वप्न पाहिली होती, भविष्याबद्दलचे प्लॅन आखले होते. पण अशी फार कमी नशीबवान माणसं असतात ज्यांचं आयुष्य त्यांनी आखलेल्या प्लॅननुसारच चालतं. पण दुर्दैवानं राहुल असा नशीबवान नव्हता. राहुलनं आखलेल्या प्लॅन्सनुसार त्याच्या आयुष्यामध्ये काहीही घडणार नव्हतं. सावकाश जा. हा हो हो आणि गाडी जरा सावकाश चालव, घाई करू नकोस खूप. हो 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 आणि पोहोचल्यावर फोन कर. हा हो हो चल. हॅलो हॅलो कविता. अगं राहुल अजून घरी आला नाहीये ग. हे बघ, तू शांतपणे झोप, काही काळजी करू नको, तू येईल. बघते मी काय करायचं ते.
देवा, माझा राहुल जिथे कुठे असेल त्याला सुखरूप ठेव. नाव काय? राहुल पांचाळ. बरं, फोटो वगैरे आणलाय का? हो साहेब. वय काय? 25. पण हा घ्या साहेब. कधीपासून घरी नाही आलाय? कालपासून साहेब. काल सकाळी ऑफिसला गेला तो आलाच नाही तेव्हापासून घरी. बरं, एकच दिवस झालाय ना. हो, मित्रांसोबत गेला असेल बाहेर, येईल परत. कशाला काळजी करताय? साहेब, माझ्या राहुलला शोधून काढा. मला खूप भीती वाटते साहेब. तुम्ही काळजी करू नका. त्याला शोधण्याचा आम्ही पूर्ण प्रयत्न करू. हां, सापडला की कळवू. या आता. कविता, तू कधी आलीस बाळा? अगं अर्धा तास झाला मला. बस. ऐक, काय म्हणाले पोलीस? काही नाही. पोलिसांनी तक्रार लिहून घेतली आहे. राहुलला शोधतो म्हणाले. हे बघ आई, तू काळजी करू नको. आपला राहुल परत येईल. कविता, मला खूप भीती वाटते ग. तुझे बाबा सुद्धा असेच 2-3 दिवसांसाठी बाहेर गेले होते आणि नंतर कळलं की ज्या दिवशी ते घराबाहेर गेले त्याच दिवशी त्यांचा ऍक्सिडेंट झाला आणि ते गेले. त्याच आपल्या राहुल सोबत असं नाही आई, हे बघ तू काळजी करू नकोस. हा, आणि चांगला विचार कर. सगळं चांगलंच होईल. चल, आज. साहेब. या या, बरं झालं आलात. तुमच्या मुलाची खबर मिळाली. काय? कुठे आहे साहेब राहुल माझा? कसा आहे? ठीक आहे ना? अहो, सापडतोय कसला तो? या ना बेटा, हे मिस्टर केळकर तुमच्या राहुलचे बॉस आहेत. कंप्लेंट नोंदवायला आलेत ते. त्यांचं म्हणणं असं आहे की तुमचा मुलगा राहुल यांच्या कंपनीची 1 लाख रुपये कॅश घेऊन फरार झालाय. काय? फोनही स्विच ऑफ आहे. अहो, याला चोरी म्हणतात, चोरी. माझा राहुल असं नाही करू शकत. माझा राहुल चोर नाहीये साहेब. हे बघा बाई, प्रत्येक आईला ना स्वतःचा मुलगा सज्जन सद्गुणीच वाटत असतो. हो हो, तुम्ही काहीतरीच काय बोलताय. माझा मुलगा चोर नाहीये. तुम्ही त्याला शोधा आधी. असले भलते चालते आरोप त्याच्यावर करण्यापेक्षा. बाई, जरा शांत व्हा. तुम्ही आम्हाला आमची कामं नका शिकवू. ती येतात बरोबर आम्हाला. साहेब, मी तुम्हाला तुमची कामं शिकवत नाहीये, पण माझा मुलगा बेपत्ता आहे. त्याला शोधा आधी. एक मिनिट. काय झालं म्हणे? साहेब, यांचा मुलगा राहुल बेपत्ता आहे आणि हे मिस्टर केळकर राहुलचे बॉस, त्यांचं म्हणणं असं आहे की राहुल यांच्या कंपनीची 1 लाख रुपये कॅश घेऊन फरार झालाय आणि फोनही स्विच ऑफ आहे. नाही साहेब, माझा राहुल चोरी नाही करू शकत साहेब. त्याच्यावर भलते चालते आरोप करण्यापेक्षा त्यांना शोधायला सांगा. मॅडम शांत व्हा. तुमच्या ओरडण्याने तुमचा मुलगा निर्दोष आहे हे सिद्ध होत नाही. नायकोडे सर, हे काय मॅटर आहे जरा बघा आणि मला रिपोर्ट करा. माने, यांची रितसर कंप्लेंट लिहून घ्या. सर, या राहुलबद्दल मी संपूर्ण एरियामध्ये चौकशी केली. सर, या राहुलचा एक मित्र आहे अमित नावाचा. दोघांची खूप घनिष्ठ मैत्री होती, पण काही महिन्यांपासून दोघं जण एकामेकाशी बोलत नव्हते. का? सर, कदाचित भांडण झालं असेल. भांडणाचं कारण नाही समजू शकलं. ठीक आहे, राहुल सोबत त्या अमितची चौकशी पण करा. ओके सर. तुम्ही या अमित दळवीला ओळखता? हो साहेब, माझ्या राहुलचा खास मित्र आहे तो. अहो, एकदम वाया गेलेला मुलगा आहे. मी राहुलला खूप समजावण्याचा प्रयत्न केला की त्याच्यासोबत राहू नकोस. तुम्हाला सांगते साहेब, त्या मुलामुळेच माझा राहुल बदनाम झालाय. बरं, राहुल जाताना स्कूटी घेऊन गेला होता. त्या स्कूटीचा नंबर आठवतोय? नाही साहेब. बरं, स्कूटीचे पेपर कुठे ठेवलेत हे तरी माहिती आहे का? नाही साहेब. ठीक आहे, चला.
हे अमित दळवीचाच घर आहे का? हो, इथेच राहतात. तुम्ही? मी अमितची वहिनी आणि या अमितच्या आई. अमित कुठे आहे? ते 18 तारखेपासून घरी आले नाही आहेत. 18 तारखेपासून? मग इतके दिवस झाले तुम्ही पोलीस कंप्लेंट का नाही केली? ते 8-8 दिवस घरी येत नाहीत आणि आम्हाला आता याची सवय झाली. आम्ही घरात दोघी बायकाच असतो. आता त्यांना कुठे कुठे शोधणार. का? तुमचे मिस्टर कुठे आहेत? ते दुबईत नोकरी करतात. ते वर्षातून फक्त 1-2दा येतात. अमित घरी आला की आम्हाला लगेच कळवा, ठीक आहे? हो. सर, राहुल आणि अमित दोघंही 18 तारखेपासून घरी आलेले नाहीयेत. सर, राहुल आणि अमितचे मी जेव्हा कॉल डिटेल्स काढले तेव्हा कळलं की 18 तारखेला त्यांचा फोन संध्याकाळी 5 वाजता स्विच ऑफ झाला आणि शेवटचं लोकेशन हे वाशिंदच्या आसपासचं आहे. सर, अमितच्या कॉल डिटेल्समध्ये विशेष काही आढळलं नाही. हा, पण राहुलच्या कॉल डिटेल्समध्ये एक नंबर असा आहे की ज्याच्यावर तो तासनतास बोलायचा आणि हे दोघं गायब होण्याच्या 1 आठवडा अगोदर तो नंबर स्विच ऑफ झालाय. तो नंबर ट्रॅकला लाव. ओके सर. सर, अजून एक गोष्ट. सर, राहुलच्या कॉल डिटेल्समध्ये एक नंबर अजून सापडला जो एका वकिलाचा आहे. हा वकील म्हणजे कोर्ट मॅरेज करणारा, मॅरेज सर्टिफिकेट बनवून देणारा अशा प्रकारचा वकील. ओके. सर, अजून एक गोष्ट. या राहुलच्या मोबाईलवरती 18 तारखेला संध्याकाळी सेकंड लास्ट कॉल एका PCOवरून आला होता आणि त्याच्यानंतर राहुलने अमितला फोन केला. त्याच्यानंतर राहुलच्या मोबाईलवर कोणताही इनकमिंग कॉल नाही आणि आउटगोईंग कॉल सुद्धा नाहीये. सर, असं तर नाही ना की अमितनेच राहुलला कंपनीचे पैसे चोरायची आयडिया दिली आणि त्याच्यानंतर हे दोघंही गायब झाले? शक्यता आहे नायकुडी. या दोघांना शोधायचं असेल तर ज्या ठिकाणी त्यांचा मोबाईल स्विच ऑफ झाला तिथून सुरुवात करायला. तुम्ही ताबडतोब वासिंदला जा आणि मला रिपोर्ट करा. ओके सर. सर, कुठल्या तरी जंगली जनावराने चेहरा ओरबाडलाय, ओळखताही येत नाही. कुणीतरी खून करून त्याची बॉडी इथे गाडली असेल आणि कुठल्या तरी जंगली जनावराने ती बाहेर काढल्यासारखी वाटते. सर, कदाचित असंही असू शकतं की कोणीतरी याला दुसरीकडे मारलं आणि मुद्दाम बॉडी इकडे आणून टाकली, कारण इकडे खूप जंगली जनावरं असतात. सर, आणि हे बघा, डोक्याच्या मागच्या बाजूला कुठल्या तरी जाडसर वस्तूने मारलंय. खूप मोठी जखम झाली. काही हत्यार वगैरे सापडलं का? नाही सर. आयडेंटिटी प्रूफ? हां सर, एक पॅन कार्ड सापडले. त्याच्यावरती अमित दळवी नाव आहे. सर, हा अमित दळवी म्हणजे राहुलचा मित्र. पण याने हे सिद्ध होत नाही ना की ही बॉडी अमितची आहे. कदाचित अमितनेच राहुलचा खून करून स्वतःचं पॅन कार्ड त्याच्या खिशात ठेवलं असेल. असू शकतं सर. बरं, अजून कुठला बॉडी मार्क्स वगैरे? हो सर, हे बघा, हातावरती ए अक्षराचा टॅटो आहे. नायकोडी, या अमितच्या घरच्यांना कळवा आणि अमित आणि राहुल या दोघांचाही फोन ट्रॅकिंगला लावा. कधी ना कधी स्विच ऑन होतीलच. ओके सर. आणि बॉडी पोस्टमॉर्टमला पाठवून दे. ओके. हे बघा, चेहरा तर ओळखण्याच्या पलीकडे, पण बॉडीच्या डाव्या हातावरती एक टॅटो आहे. त्याच्यावरनं ओळखता आलं तर बघा. अमित! अमित! वर्षा! सांभाळा स्वतःला. अमित! अमित! कसं झालं साहेब हे? अमित! माणिक मॅडम, त्याला बाहेर घेऊन जा. माझा मुलगा आहे हो. वर्षा! अमित! या अशा प्रकारचा टॅटो अमितच्या हातावर होता? हो सर, असाच टॅटू होता. हे बघा, तरी सुद्धा आम्हाला ही डेड बॉडी अमितचीच आहे हे कन्फर्म करण्यासाठी तुमच्या सासूबाईंचा DNA सॅम्पल लागेल. नायकोडी, या अमित आणि राहुलचं भांडण नक्की कुठल्या कारणावरून होतं ते कळायला हवं. त्या कारणातच अमितच्या खुनाचं रहस्य दडलं. तुम्ही अमित आणि राहुल या दोघांच्या घरी जाऊन चौकशी करा. ओके सर.
राहुल आणि अमित दोघं जण इतके चांगले मित्र होते, मग दोघांमध्ये बोलणं अचानक बंद का झालं? त्या दोघांमध्ये काय झालं मला काहीच माहित नाही साहेब, पण हो, जेव्हापासनं अमित राहुल सोबत बोलायचा बंद झाला होता ना, तेव्हापासून राहुल खूप अस्वस्थ होता. हॅलो अम्या 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 माझं एकदा ऐकून तर घे अम्या, प्लीज यार प्लीज. शेट यार. राहुल राहुल अरे काय झालं? कोणाचा फोन होता? अमित, अगं तो माझ्याशी बोलायचं बंद झालाय. त्याला कॉल करतोय तो कट करतोय. बरं झालं. हे बघ, मी तुला आधीपासून सांगत होते त्या मुलापासून लांब राहा. तो फार वाईट मुलगा आहे, एक नंबरचा दारुडे आहे. नाही गाई, तुला माहिती आहे ना आम्ही किती चांगले मित्र आहोत. आणि तो माझ्यासाठी जेलमध्ये गेलाय. मान्य आहे तो व्यसनी आहे, पण तो मनाने खूप चांगला आहे. अच्छा, तुमच्याकडे राहुलची एखादी डायरी किंवा त्याचा जुना मोबाईल, लॅपटॉप असं काही आहे? डायरी तर नाही आहे हो, पण त्याचा लॅपटॉप आहे, मी घेऊन येते. सर, राहुल माझ्याकडे वाईट नजरेने बघायचा. एकदा तर मी बाथरूम मधून बाहेर निघाले तर तो दरवाजातच उभा होता. मी खूप घाबरले होते. त्या दिवशी मी ती गोष्ट अमितला सांगितली आणि त्या दिवसापासून अमितने राहुलशी बोलणं सोडलं. सर, या राहुलचा लॅपटॉप सापडलाय. अनलॉक करण्यासाठी आपल्या सायबर टीमला सांगितलंय, लवकरच अनलॉक होईल. सर, चौकशीमध्ये अजून एक गोष्ट कळली की या अमितची एक वहिनी आहे वर्षा नावाची, आणि राहुलचा या वर्षाकडे बघण्याचा दृष्टिकोन चांगला नव्हता. म्हणूनच दोघांमध्ये भांडण झालं आणि दोघं जण एकामेकाशी बोलायचे बंद झाले. राहुलचं रेकॉर्ड बघता असं वाटत नाही की तो असं काही वागत असेल. तुम्ही काम करा, त्या वर्षाचे कॉल रेकॉर्ड्स पण काढा. ओके सर. सर, राहुलचा मोबाईल नाशिकमध्ये थोड्या वेळासाठी चालू झाला होता, पण परत बंद झाला. राहुल राहुल सर, राहुलच्या लॅपटॉपचा पासवर्ड क्रॅक झालाय. त्याच्या लॅपटॉपमध्ये एक व्हिडिओ सापडलाय. सर, मला वाटतं राहुल हा व्हिडिओ दाखवून कोणाला तरी ब्लॅकमेल करत असावा. सर, राहुलची आई आली आहे, तुम्हाला भेटायचं म्हणते. पाठवा त्यांना. सर. नमस्कार साहेब. नमस्कार, बस. साहेब, आज सकाळी ही चिठ्ठी आली बघा. प्रिया आई, मी जिथे कुठे आहे तिथे मजेत आहे. माझी काळजी करू नकोस आणि माझा शोधही घेऊ नकोस. मी लवकरच परत येईल. तुझा राहुल. साहेब, ह्या चिठ्ठीतलं अक्षर माझ्या राहुलचं नाही आहे. इतक्या ठामपणे कसं म्हणू शकता? ही वही बघा सर, ह्यात राहुलचं अक्षर आहे आणि या दोन्ही अक्षरांमध्ये खूप फरक आहे. बरोबर बोलताय तुम्ही. कोणीतरी आपल्या तपासाची दिशा भरकटवण्याचा प्रयत्न करते. नाही कोणी? व्हिडिओ दाखवाय ना. मॅडम, हा व्हिडिओ आम्हाला तुमच्या राहुलच्या लॅपटॉपमधून मिळाला. त्यांच्यापैकी कोणाला ओळखता का तुम्ही? साहेब, हा माझा जावई आहे, जतीन.
या व्हिडिओत हो सर, या व्हिडिओत मीच आहे. सर तुमचा विश्वास नाही बसणार, पण खरं तर राहुल आणि त्याच्या आईने आमची फसवणूक केली. आमच्या लग्नाला 3 वर्ष झाली, पण आम्हाला मुलंच होत नव्हतं. म्हणून आम्ही नवरा बायकोने मेडिकल चेकअप केलं. त्यामध्ये असं कळलं की माझ्या बायकोमध्येच काहीतरी प्रॉब्लेम आहे. तिला लहानपणी काहीतरी आजार झाला होता, त्यामुळे ती कधीच आई होऊ शकणार नाही हे तिला स्वतःला, तिच्या आईला आणि राहुलला माहिती होतं. पण तरीही त्यांनी ही गोष्ट माझ्यापासून आणि माझ्या घरच्यांपासून लग्नाआधी लपवून ठेवली. त्याचा मला प्रचंड राग आला, म्हणून मी तिला तडक तिच्या घरी सोडून आलो. मला खरं तर तिला घटस्फोट द्यायचा होता, पण हा काय फालतूपणा आहे. आधी ती क्लिप डिलीट कर. हो. माझ्या बहिणीला डिवोर्स द्यायचा प्रयत्न केलास ना, तर ही क्लिप कोर्टात सादर करेन ना, आणि सांगेन की तू बाहेर लफडी करत फिरतोस आणि तुझ्या बायकोने तुला डिवोर्स द्यावा म्हणून तिचा शारीरिक आणि मानसिक छळ करत. ही छोटीशी क्लिप तुला सहज तुरुंगात पाठवू शकते. मिस्टर जतीन, ही व्हिडिओ क्लिप बाहेर येऊ नये म्हणून तुम्ही राहुलचा काटा काढलात ना? नाही सर, मी राहुलचा खून नाही केला. तुम्ही हवं तर बाहेर माझी कुठेही चौकशी करा. सर, अमितचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट आलाय. सर, पोस्टमॉर्टम रिपोर्टनुसार अमितचा मृत्यू 18 नोव्हेंबरला दुपारी 3 ते 5च्या दरम्यान झालाय. त्याच्या डोक्याच्या मागच्या बाजूला फ्रॅक्चर आहे. याचा अर्थ त्याच्या डोक्यावरती कोणीतरी लाकडी ओंडक्याने किंवा लोखंडी रॉडने वार केला असणार. त्याच्या डोक्यावर मागच्या बाजूने वार झालाय, म्हणजे कदाचित तो बेसावत असताना कुणीतरी मागून त्याच्या डोक्यावर वार केला. पण कोणी नाही, कोणी हा राहुल आपल्याला सापडला ना, तर या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील. हो सर. सर, राहुल ज्या नंबरवरती फोन करून तासनतास बोलायचा, तो फोन आता ऑन झालाय. सर, तो फोन एका मुलीचा आहे. राहुलचं सोशल मीडिया अकाउंट जेव्हा मी चेक केलं, तेव्हा त्या अकाउंटवरती त्याने या मुलीबरोबरचे भरपूर फोटो टाकले. सर, त्या मुलीला मी कॉन्टॅक्ट केला आणि पोलीस स्टेशनला बोलावून घेतलंय. गुड. सोनाली, न घाबरता सगळं काही सांग. आम्ही तुझ्या पाठीशी आहोत. मला सांग, तू आणि राहुलने गुपचूप लग्न केलं होतं का? हो सर, आम्ही कोर्ट मॅरेज केलं होतं. बाबांना जेव्हा माझ्या आणि राहुलच्या अफेअरबद्दल कळलं होतं, तेव्हा त्यांनी मला धमकी दिली होती की माझं कॉलेज संपल्यावर ते माझं लग्न करून टाकतील. आणि राहुलच्या मनातही कायम हीच भीती असायची. आपण दोघं गुपचूप जाऊन लग्न करूया. मग तू तुझ्या घरी, मी माझ्या घरी जाईन. मग पुढचं आपण बघून घेऊ काय ते. तू नको टेन्शन घेऊ. ओके? तू आणि राहुलने कोर्ट मॅरेज केलंय हे तुझ्या घरातल्यांपैकी कोणाला माहिती होतं? हो सर, माझ्या बाबांना माहिती होतं. माझं मॅरेज सर्टिफिकेट सुद्धा फाडून टाकलं, पण त्याची झेरॉक्स आहे माझ्याकडे. दाखव. ठीक आहे सोनाली, तू जाऊ शकतेस. माने, हां साहेबांनी बोलवलंय. हां या.
सर, माने तुम्ही राहुल पांचाळला ओळखता? तोच ना जो कंपनीतली कॅश घेऊन पळून गेला. त्याच्यासोबत एक मित्र होता, अमित दळवी, म्हणजे ज्याची डेड बॉडी आपल्याला मिळाली. दोघे चांगले मित्र होते, म्हणजे असं ऐकिवात होतं. नाही ते मला माहिती आहे, पण या व्यतिरिक्त त्याला ओळखत होतात का? नाही, पण असं का विचारताय मला? काय आहे माने, काही वेळापूर्वी इकडे एक मुलगी येऊन गेली. तिने 1 महिन्यापूर्वी राहुलशी लग्न केलं होतं. या तिच्या मॅरेज सर्टिफिकेटमध्ये तिचं नाव लिहिलंय सोनाली मच्छिंद्र माने. मच्छिंद्र माने, काही योगायोग आहे ना? योगायोग नाहीये, सोनाली माझीच मुलगी. काय काय बाबा 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 काय काय आहे? माने, असं तर नाही आहे ना की तुम्हाला त्या दोघांचं अफेअर मान्य नव्हतं म्हणून कुणाला तरी सुपारी देऊन त्या राहुलचा काटा काढला? नाही साहेब, मी हे पाप नाही केलं. त्यांच्या नात्याला माझा विरोध होता, हे खरं आहे. कोणता बाप आपल्या मुलीचं लग्न अशा एका मुलाबरोबर करून देईल जो सतत गुंडांबरोबर राहतो? बापाचं काळीज आहे साहेब माझं. तरी पण तुम्हाला वाटत असेल तर इन्क्वायरी करू शकता. माने असं काय करतो? राहू दे, हरकत नाही. ठीक आहे ना, या तुम्ही. सो राहुलचा फोन थोड्या वेळासाठी चालू झाला होता, पण ह्या वेळेला लोकेशन पुण्याचं आहे. त्या फोनवरून अजून कोणाला कॉल केला? नाही सर. पोलिसांना अमितच्या खुनाचे काहीही धागेदोरे सापडत नव्हते. त्यात राहुलचाही पत्ता लागत नव्हता. त्याच वेळी अमितचा DNA रिपोर्ट आला. ती डेड बॉडी अमितचीच होती हे आता नक्की झालं होतं. मग तो कोण होता जो राहुलच्या आईला राहुलच्या नावानं पत्र पाठवत होता आणि राहुलचा फोन वेगवेगळ्या जागी ऑन करून पोलिसांची तपासाची दिशा भरकटवायचा प्रयत्न करत होता? स्वतः राहुल की आणखीन कोणीतरी? पोलिसांसमोरची गुंतागुंत आता वाढतच चालली होती. नायकोडी, हा राहुल गायब आहे आणि त्याची स्कूटी आपल्याला सापडली नाही. जर त्याची स्कूटी किंवा त्या स्कूटीचा नंबर मिळाला ना तर आपण राहुलला ट्रेस करू शकतो. तुम्ही राहुलच्या घरी जा, त्याच्या आईशी बोला आणि बघा काय माहिती मिळते का. ओके सर. राहुलचा त्या स्कूटी बरोबर एखादा फोटो आहे का? काय की आम्हाला त्या स्कूटीचा नंबर कळणं खूप गरजेचं आहे. राहुलचा स्कूटी सोबत फोटो तर नाहीये, पण मी तुम्हाला हे सांगू शकते की राहुलने ती बाईक कोणाकडनं विकत घेतली होती. काय रे, राहुल कुठे? कोण राहुल? ज्याच्याकडून तू पैसे उधार घेतले होतेस आणि वर त्यालाच धमकावलं होतंस तो. सर कसं आहे, ज्या एरियामध्ये राहुल राहतो ना त्या एरियामध्ये माझं छोटंसं गॅरेज आहे. मी त्याच्याकडून पैसे घेतले होते, पण त्याला ना लगेच स्कूटी हवी होती आणि त्यावेळेस माझ्याकडे कुठलीच स्कूटी नव्हती, म्हणून तो माझीच बाईक घेऊन निघून गेला. म्हणून तू त्याचा खून केलास? एवढ्या कारणासाठी कोणी थोडी खून करतं सर. गाडीचा नंबर काय होता? गाडीचा नंबर कोण लक्षात ठेवते? ठीक आहे, जा आता. नायकोडी, याच्यावर नीट लक्ष ठेव. सर, मी वर्षाचे कॉल डिटेल्स काढले आणि त्याचा स्टडी केल्यावर कळलं की वर्षा एका नंबरवरती सतत बोलायची. तो नंबर विशालच्या नावावर रजिस्टर्ड आहे. महत्वाचं म्हणजे 18 नोव्हेंबरला वर्षाचं आणि विशालच्या मोबाईलचं लोकेशन हे वाशिंचं होतं आणि तिकडे हा विशालचा दुसरा नंबर ऍक्टिव्हेट होता. तर विशालने या दुसऱ्या नंबरवरनं एका नंबरवरती फोन सुद्धा केला होता 18 नोव्हेंबरला. कोणाचा नंबर आहे? सर, कोणीतरी समीर गायकवाड आहे. समीर गायकवाड? साहेब, मी ओळखतो याला. अहो, हा तोच आहे ज्याला अमितने राहुलला वाचवण्याच्या नादात मारलं होतं. मी त्या केसवर होतो. वर्षा, विशाल आणि समीर घेऊन येतात. ओके माने साहेब. तुझे आणि विशालचे अनैतिक संबंध बाहेर पडू नयेत म्हणून तू विशाल कर्वी अमितचा खून केलास, बरोबर? तुमच्याकडे याचा काही पुरावा आहे का? नायकोडी, आता तरी खरं सांगणार आहेस? जसं जंगलात प्राण्याची शिकार करायची असली की बकरीचा वापर केला जातो,
तसं विशालने राहुलची आणि अमितची शिकार करण्यासाठी माझा वापर केला. विशाल, अरे तू इकडे कुठे आणलंयस मला? तू फक्त हे समज की आजपासून आपले सगळे प्रॉब्लेम संपणार. यापुढे आपल्या प्रेमात कोणीच अडथळा निर्माण करणार नाही. तू फक्त तमाशा बघ. हे इथे कुठे आले? ते तुझ्या मागे मागे इथे आणि माझ्या जाळ्यात सापडले. वहिनी, काय चाललंय हे? हा वहिनी, आज तुम्ही आपल्या घराला कलंक लावलात. ए अमित, बस साल्या, तुला तुम्ही सोडणार नाही. विशाल, सोड त्याला. अरे समीर, काय केलं ते तू? अरे अमित आपला मित्र होता ना. आपला मित्र? तुम्हा दोघांना फसवण्यासाठी मी आणि विशालने रचलेलं नाटक होतं हे. याला पण सोडू नको. याने सगळं पाहिलंय. पकड. ए ए राहुलची बॉडी कुठे आहे? ती आम्ही वाशिंच्या जंगलात पुरली. द्वेषाची आणि सुडाची भावना नातीच नाही, माणसं पण संपवतात. आता भोगा आपल्या कर्माची फळ. सुडाची भावना माणसाचा सर्वनाश करू शकते. एका खेळातल्या मारामारीचं रूपांतर अखेर दुहेरी खुनामध्ये झालं. समीरला अमितच्या खुनाच्या आरोपाखाली तर विशालला राहुलच्या खुनाच्या आरोपाखाली शिक्षा झाली. सुडाची आग ही सूड घेणाऱ्याला सुद्धा भस्मसात करते. याच विचारांसह सनसनाटी गुन्ह्यांच्या शृंखलेत मी अभिजित खांडकेकर तुम्हा सगळ्यांची रजा घेतो. पुन्हा भेटूया एका नवीन गुन्ह्यासह पुढील भागात. पण तोपर्यंत तुम्ही स्वतःची आणि आपल्या कुटुंबियांची काळजी घ्या. घराबाहेर पडताना मास्क आणि सॅनिटायझरचा वापर नक्की करा. पाहत रहा क्रिमिनल्स, चाहूल गुन्हेगारांची. जय हिंद, जय महाराष्ट्र.